ना पाक करायची कटकट ना साखर वापरायचं टेन्शन आणि असे बनतात तोंडात विरघळणारे मुगाचे लाडू। एकदा तुम्ही रेसिपी बघितली ना तर बाहेरचे लाडू कधीच खाणार नाही। नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज बनवूया पाक न करता मुगाचे लाडू, तेही साखर न वापरता। अगदी गिल्ट फ्री रेसिपी आहे। चला सुरू करूया। हे लाडू बनवण्यासाठी एकदम मोजकं साहित्य लागतं। इथे मी घेतलंय 1 कप नाचणीचं पीठ, पाऊण कप घेतलंय साजूक तूप आणि 1 कप घेतलाय किसून घेतलेला गूळ। हा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडेसे तीळ घेतलेले आहे। चला सुरू करूया। सुरुवातीला थोडेसे बदाम ड्राय रोस्ट करून घेणार आहे। अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे मग त्याचा पावडर करायला आपल्याला सोपं जाईल। त्याचा थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचे। आता याचे चलते पांढरे तीळ, हे सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचे। असा थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा काजू किंवा तुम्हाला जे हवं ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे ऍड करू शकता। आता ड्रायफ्रुट्स भाजून तयार आहे। आता आपण पीठ भाजून घेऊया। 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे सगळं काम करायचंय। थोडंसं अगोदर असंच ड्राय रोस्ट करून घेते आणि मग थोडं थोडं याच्यात तूप ऍड करूया। सुरुवातीला 1 मिनिटभर आपण हे थोडंसं असंच ड्राय रोस्ट करून घेऊया, तूप न घालता। 1 मिनिटभर भाजून झाल्यावर आपण त्याच्यात 2 चमचे साजूक तूप ऍड करूया। इथे मी पाऊण कप तूप घेतलेलं आहे। आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यात ऍड करणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवर आपण भाजून घेऊया थोडा वेळ। या गुठळ्या अशा मोडत मोडत आपल्याला पीठ भाजून घ्यायचे। कुठलेही लाडू करताना सेम प्रोसिजर असतो। थोडंसं तूप घालून अगोदर या सगळ्या गुठळ्या अशा मोडत मोडत आपल्याला पीठ भाजायचं असतं, म्हणजे एकदम लो फ्लेमवर हे छान पीठ खमंग भाजून तयार होतं आणि आपले लाडू सुद्धा खूप छान खमंग बनतात आणि खुसखुशीत बनतात। आता परत याच्यात 2 टेबलस्पून तूप ऍड करते। आता आपण याच्यात 4 चमचे तूप घातलेलं आहे। आणखी तूप घालायची घाई आताच करायची नाही, कारण हे सुरुवातीला पीठ सगळं तूप ऍब्झॉर्ब करून घेतं आणि जसं जसं हे गरम होतं तसं तसं ते तूप रिलीज करायला सुरू करतं। त्यामुळे आत्ताच आणखी तूप घालायची घाई अजिबात करायची नाही। आणखी आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हे पीठ भाजून घ्यायचंय। आता बरोबर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पीठ तूप सोडायला लागलेलं आहे। पीठ जवळजवळ भाजून तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि याच्यात घालूया आता गूळ। तुम्ही गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी एका कपासाठी 1 कप गूळ घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सगळं मिक्स करायचं। गूळ शक्यतो किसूनच घ्यायचा, म्हणजे याच्यात विरघळायला खूप सोपं पडतं। हा असा दाबत दाबत सगळा मिक्स करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता गूळ लगेचच या पिठामध्ये छान मिक्स झालेला आहे, कारण आपण गूळ किसून घेतला होता। आणि हे सगळं आता 2-3 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचंय। आता आपण भाजून घेतलेलं सगळं पीठ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। असं थोडंसं मिक्सरला हे पीठ लावल्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि आपले लाडू छान वळले जातात। हे सगळं मिश्रण एका परातीत काढून घेऊया। याच्यात घालते बदाम पावडर आणि भाजून घेतलेले तीळ। परत एक अर्धा चमचा याच्यात तूप घालते आणि हे सगळं आता हातानेच मिक्स करून घ्यायचंय। हे एकदम थंड झालेले नाही, थोडंसं कोमट आहे मिश्रण। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारात असे लाडू तयार करून घ्यायचे।
तर फ्रेंड्स, टिफिन स्पेशल बिन पाकाचे मुगाचे लाडू तयार आहेत. हे लाडू मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिस टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत तोंडात टाकण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. एकदा करून ठेवले तर सहज 15 दिवस टिकतात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअरसुद्धा करा. आणि हो, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नानीज गोवन किचनला आत्ताच सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.